आपल्या वाट्याला संघर्ष आला म्हणून कधीही खचून जायचे नाही किंवा रडायचे नाही आणि देवापुढं हातपाय मुळीच जोडायचे नाही. कारण की आपल्याला एक सवय, सुख आले की देवाला विसरायचं आणि दुःख आले की देवाला हात जोडायचे. परंतु असं न करता देवापुढं होतं ठामपणे उभं राहायचं आणि म्हणायचं, हे देवा मी तर नशीबवाणी, कारण की तू संघर्षासाठी मला निवडलंस. आणि देवसुद्धा हिरोचे किंवा हिरोईनचे रोल आलतू फालतूला कधीही देत नाही. तुम्ही कधीही पिक्चरमध्ये बघा, हिरोईनचा रोल, विलनचा रोल तर कुणी करू शकतं, परंतु हिरोचा आणि हिरोईनचा रोल कुणीही करू शकत नाही. तसं तो पण आपला डायरेक्टर आहे ना. मग आपल्याला तो रोल दिला आहे ना, मग आपण एक हिरो किंवा हिरोईन आहेत असं आपण समजून जायचं आणि संघर्षाशी सामना करायचा. कारण की जेवढं दुःख आपल्या जीवनामध्ये येईल ना, त्याच्यातून तुम्हाला नवीन काहीतरी प्रेरणा भेटते बघा. कारण की दुःखात कळतं आपल्याला कोण आपलं आहे आणि कोण परकं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती बघा, परके लोक ते आपले होतात आणि आपले लोक हे परके होतात. म्हणून संघर्षातून बाहेर जर तुम्हाला पडायचं असेल ना, स्वतः एवढं स्ट्रॉंग बनवा आणि त्या संघर्षातून बाहेर पडून दाखवा. कारण की आपल्याला माहिती आहे, एक संघर्ष आपण जिंकलाय ना, देवाने आपल्या पुढलं ताट वाढलेलंच असतं. म्हणून संघर्षाला कधीही भीती बाळगायची नाही. आणि शेवट तुमचा यश इतकं भारी असणार आहे की ती यशाची गणती तुम्ही कशातच करू शकत नाही. म्हणून संघर्षाला कधी घाबरू नका आणि स्ट्रगल करायला शिका.